तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. आज आपण या ठिकाणी आपल्या फायनान्शियल लिटरसी आणि मनी मॅनेजमेंटच्या विषयामध्ये म्हणजे आपलं 19 मार्चचं 23वे सत्र आपलं याच्यामध्ये ज्याची सुरुवात आपण केली म्हणजे फायनान्शियल लिटरसीची सुरुवात आपण केली हे स्वतःच्या हेल्थ इन्शुरन्स पासून केली. त्याच्यानंतर SIP हा जो काही कन्सेप्ट आहे तो आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि आजचा जो आपला विषय आहे तो शेअर मार्केट, जुगार किंवा संपत्ती बनवण्याचं मशीन किंवा ट्रेडिंगचा सापळा आणि गुंतवणुकीचं सत्य हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी आजच्या सत्रामध्ये करणार आहोत. सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. शेअर मार्केटमध्ये सेबीचा एक रिपोर्ट आपण वाचलेला असतो, ऐकलेला असतो, त्याच्या रील्स माहीत असतात आणि ते एक वाक्य असं की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये 90% पेक्षा जास्त लोक या ठिकाणी पैसा गमावतात. आणि मग आपण या ठिकाणी असा विचार करायला लागतो की मग सर्वसाधारण सगळीचकडे असा प्रकार असतो का ज्याच्यामध्ये जास्त पैसे या ठिकाणी गमावले जातात आणि ते गमावतात तर काय त्याचं कारण आहे ही सगळी समजून घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. तत्पूर्वी तुमच्या सगळ्यांसाठीचा प्रश्न की इथं उपस्थित असणारे किती जण आहेत की ज्यांना शेअर मार्केट विषयी जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा त्यांचं ऑलरेडी डीमॅट अकाउंट आहे, ते ऑलरेडी काहीतरी काम करतायत किंवा संकल्पना माहीत आहेत, त्यांनी फक्त हँड रेज करा. शेअर मार्केट या संकल्पनेविषयी माझा इंटरेस्ट आहे, मला माहीत आहे किंवा मी काहीतरी त्याच्यामध्ये काम करतोय, मला ते जाणून घ्यायचं आहे, असे जे जे आहेत त्यांनी हात वर करा त्याच्यामध्ये. ठीक आहे, एकूण आपल्या उपस्थितीपैकी की 5 ते 6 लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे, लक्षात घ्या. तर आपण ही सुरुवात करत असताना ज्या ऑप्शन ट्रेडिंग बद्दल मी सुरुवातीला बोललो त्याच्याविषयी सुरुवातीला माहिती घेऊन मग पुढे जो आपण लक्षात येईल की ऑप्शन ट्रेडिंग करणारे बरेचसेच या ठिकाणी लॉस मेकर आहेत. हे ज्या वेळेला स्टेटमेंट वाचलं जातं, हे ज्या वेळेला रील आपण या ठिकाणी बघतो त्यावेळेला आपण या ठिकाणी थोडासा विचार करतो की आपण मग नेमकं हे चाललंय कसं काय. जर इतकं ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लॉस होतो तर ऑप्शन ट्रेडिंग हे म्हणजेच शेअर मार्केट असं अजिबात नाही, लक्षात त्याच्यामध्ये. शेअर मार्केट सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी तुम्हाला धीरूभाई अंबानींची केस स्टडी जी आहे ती अभ्यास करता येऊ शकते आणि त्याचा विषय थोडक्यात मला तुम्हाला सांगायला आवडेल हे लक्षात त्याच्याबाबतीतनं की मनी मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या किंवा अनेक अर्थतज्ञांना चक्रावून टाकणाऱ्या ही धीरूभाई अंबानींच्या एकूण प्रवासामध्ये तुम्हाला बघायला मिळते. आणि मग त्यातला एक किस्सा सांगितला जातो की मला व्यवसाय करायचा आहे पण बँक मला कर्ज देत नाही आणि बँक कर्ज देत नसेल तर मी लोकांच्याकडे जाईन, लोकांना विश्वास निर्माण करून देईन, त्यांच्याकडून पैसा घेईन आणि मग त्यांना या कंपनीचे ओनर बनवून त्यांना त्यांचा नफा मिळवून देण्याचं काम मी करेन. अशा पद्धतीचा एक विचार घेऊन ते या ठिकाणी पुढे येतात आणि एक फक्त स्थापन झालेल्या कंपनीमध्ये हजारो कोटीचं भांडवल उभं करतात, व्यवसाय उभं करतात आणि त्यातून या ठिकाणी त्यांना नफा देतात. म्हणजे प्रत्येकाला ओनर असण्याचं एक फिलिंग आणि त्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स मिळायला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना बऱ्याच वेळा या ठिकाणी चला इथून नियमित पैसे येतील ना आपले, तर आपण इथं कर्ज काढू आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू. हे कधीच प्रॅक्टिकल सोल्युशन नाही, लक्षात घ्या. की कर्ज काढून कर्जावर दिलं जाणारं व्याज हे तुम्हाला न चुकणारं व्याज आहे, ते तुम्हाला द्यावंच लागणार आहे. कम्पॅरेटिव्हली शेअर मार्केटमधल्या नफ्याची ग्रोथ जी आहे ती विशिष्ट दरानं होईलच असं सांगता येत नाही, हे लक्षात घ्या. शेअर मार्केट हा भाग समजून घेण्यासाठी रील्स किंवा या ठिकाणी तुम्ही सोशल मीडिया आलेल्या टिप या माध्यमातून समजून घेणं कदापि शक्य होणार नाही. सगळ्यात महत्वाचं हे लक्षात घ्या, शेअर मार्केट याचा अर्थ काय, भाग भांडवल. शेअर्स म्हणजे काय, भाग भांडवल. तुम्ही त्या कंपनीचे हिस्सेदार बनून त्या कंपनीचे पार्टनर बनण्यासाठी पैसे गुंतवता आणि त्या कंपनीची जशी जशी ग्रोथ होईल त्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फायदा मिळत असतो. मग याचा अर्थ शेतकरी जसं म्हणतो किंवा काही उदाहरण आपण घेतली की आंब्याचं झाड लावलं म्हणून 3 महिन्यात पीक येत नाही, बरोबर आहे. किंवा बांबूचं जर करता या ठिकाणी लागवड केली तर बांबू आपल्याला पहिल्या 5 वर्षामध्ये दिसत पण नाही सगळ्या त्याच्यावर, पण या ठिकाणी नंतर त्याचे रिटर्न्स फार मोठे येतात. त्याच पद्धतीची गुंतवणूक ही शेअर मार्केटमधली असते. एकदा लावलं आणि 5-7 वर्ष तुम्ही विसरून गेला, त्याचे अप अँड डाऊन्स येत राहतात आणि पुन्हा ते लॉंग टर्म्स मध्ये चांगले रिटर्न देणारे
हे काही ऑप्शन्स असतात, लक्षात घ्या, की हे काही शेअर्स असतात. म्हणजे पिढ्यानपिढ्या असं या ठिकाणी सांगितलं होतं की टाटाचे शेअर सुरुवातीला आम्ही घेतले होते, आजोबांनी घेतले होते, ते वडिलांना दिले, वडिलांनी नातवाला दिले, ते त्यांनी विकलेच नाहीत, आणि मग सुरुवातीला कधी तर 5, 10, 15 रुपयाला घेतलेला शेअर आज लाख आणि 1.5 लाख रुपयाचा झालेला आहे. ही ती ग्रोथ असते, हे समजून घ्या त्याच्यामध्ये. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये काय पडतो की काही काही या ठिकाणी गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात आणि ते पटवून पण दिलं जातं. जसं की इंटरनॅशनल मार्केटमध्ये फॉरेक्स ट्रेडिंग नावाचा एक प्रकार आहे. सर्च करा, हे सांगितल्यानंतर मी सर्च यासाठी करा की तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा लॉस सहन करायला लागू नये, तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी चुकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकू नये, यासाठी तुम्ही शेअर करा. फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये काय होते की हे 4 मार्केट आणि चारीच्या चारी मार्केट रात्री 1.5 ते 2 तासासाठी बंद झालेले असतात, आणि ते बंद झाल्यानंतर एका विशिष्ट जागेवर येऊन थांबतात, आणि मग तिथं असं लॉजिक लावलं जातं की थांबलेलं मार्केट एकतर वर जाणार आहे किंवा खाली जाणार आहे, आणि मग थोडीशी रिस्क घेऊन 15 पॉईंट, 20 पॉईंट वर आणि 20 पॉईंट खाली दोन्ही बाजूला स्टॉप लॉस लावून या ठिकाणी विदाऊट स्टॉप लॉस लावता उठून बसायचं, आणि तो या ठिकाणी काय म्हणतात की शेअर बाय किंवा सेलचे या ठिकाणी ट्रेड टाकायचा, अशा पद्धतीचं काम करतात. म्हणजे शेअर विकत घ्यायचे चालू झाल्या झाल्या, आणि ते एका बाजूला 20 पॉईंट वर गेले की आपोआप लॉस बुक करून ते एक्झिट होईल, किंवा 20 पॉईंट खाली गेलं तर या ठिकाणी प्रॉफिट बुक करून एक्झिट होईल, असे टेक्निकल टर्म्स समजावून सांगितल्या जातात. असे काही लोक आहेत का, तर 100% असे काही अभ्यासू लोक आहेत, ज्यांच्या अकाउंटला जर 10 लाख रुपये असतील तर ते अशा ट्रेडिंगमध्ये फक्त या ठिकाणी 50,000 रुपये लावतात, आणि 50,000 रुपये लावून त्याच्यावर ते प्रॉफिट कमवतात, एक्झिट होऊन जातात. लक्षात घ्या. आपली अडचण अशी आहे की आपण 5,000 रुपये मार्केटमध्ये टाकतो, आणि अशी रिस्क घेत असताना 4,500 रुपयाची या ठिकाणी रिस्क घेतो. म्हणजे मॅक्झिमम रिस्क, कॅल्क्युलेटिव्ह रिस्क जी असते ती तुम्हाला मार्केटमध्ये सस्टेन ठेवण्यासाठी उपयोगाला येते, ती आपण करत नाही. स्कॅल्पिंग हा शब्द वापरतो. स्कॅल्पिंग म्हणजे काय, की तुम्ही स्टॉप लॉस किंवा हे न लावता डायरेक्ट ट्रेडिंगला बसायचं, आणि शेअर खरेदी केले, मग ते थोडं वर गेले की लगेच या ठिकाणी विकायचं, प्रॉफिट मिळतो, पुन्हा खाली आले की खरेदी करायचे, पुन्हा वर गेले की विकायचे. असा जो या ठिकाणी खेळ करणारे लोक असतात, स्कॅल्पिंग म्हणतात, का ज्याला गॅम्बलर म्हटलं जातं. म्हणजे दिवसाला या ठिकाणी दररोज स्क्रीन समोर बसायचं, दररोज खरेदी करायची, दररोज विक्री करायची, त्यातनं पैसे मिळवायचे. आता हा ज्या वेळेला तुम्हाला भाग करायचा असतो, त्यावेळेला तुमचा अभ्यास महत्वाचा असतो, कोणकोणत्या बातम्यांचा, घडामोडींचा परिणाम होणार आहे हे महत्वाचं असतं, आणि त्याला धरून जर तुम्ही काम करायला लागलात तर त्यातनं प्रॉफिट होईल. म्हणजे पूर्ण वेळ शेअर मार्केटमध्ये काम करणे हे प्रोफेशनल स्किल आहे, लक्षात घ्या. लक्षात, मी 8 तास या ठिकाणी डीमार्ट मध्ये नोकरी करणार आहे, मी 8 तास एखाद्या IT कंपनीमध्ये नोकरी करणार आहे, आणि उरलेल्या वेळेमध्ये मी शेअर मार्केट करणार आहे, असं ज्या वेळेला तुम्ही म्हणता, त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की जी गोष्ट नजरेला दिसते, म्हणजे टाटा हा ब्रँड आहे, तो ब्रँड दिसतोय आपल्याला, लक्षात घ्या. किंवा बऱ्याच वेळा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या कंपनीची मार्केट दिसतंय. म्हणजे आता आपल्याला रील येतात की पुढच्या कालावधीमध्ये सोलर एनर्जीमध्ये भरपूर काम असणार आहे, सोलर एनर्जीचे शेअर्स खरेदी करा. तर कुणीतर आपल्याला सांगतं या ठिकाणी की आपल्याकडं लिथेनियम बॅटरीमध्ये काम असणार आहे, त्या कंपनीमध्ये शेअर इन्व्हेस्ट करा. कोणी सांगतं 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये येणारं जग आहे, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. पण इन्व्हेस्ट करत असताना कंपन्या लिस्टेड कुठल्या आहेत? म्हणजे काही या ठिकाणी असे प्लॅटफॉर्म आहेत की जे एखाद्या कंपनीला लिस्टिंग करण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतात. लिस्टिंग करण्याचं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, की तुमच्या कंपनीची प्रोफाईल बनवणं, बॅलन्स शीट बनवणं, तुमचं प्रोजेक्शन व्यवस्थित करणं, सेबीच्या रूल्स रेग्युलेशनमध्ये त्याला बसवणं, आणि त्यांचे जेवढे काही या ठिकाणी स्टॉक ब्रोकर असतात, त्या ब्रोकरच्या माध्यमातून त्यांना समजा 1,000 कोटी रुपये या ठिकाणी उभे करायचे आहेत, तर 1,000 कोटीच्या या ठिकाणी शेअर्स लॉन्च करणं, आणि ते ओव्हर सबस्क्राईब होतात 1 दिवसात, 2 दिवसात, 3 दिवसात. हा काय प्रकार असतो, हाही समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या की मोठे मोठे उद्योजक जे आहेत किंवा या ठिकाणी मोठमोठे प्लेयर्स जे आहेत, हे त्यांचा फंड फ्लो जो आहे, तो फंड फ्लो अशा नवीन कंपन्यांच्या मध्ये इन्व्हेस्ट करून शॉर्ट टर्म गेन किंवा लॉंग टर्म गेनवर या ठिकाणी काम करत असतात. आपण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आज विद्यार्थी जे जमा झालेले आहेत या ठिकाणी, जे आपण ह्या आजच्या लेक्चरला सहभागी आहात, आपण सगळ्यांची इन्व्हेस्टमेंट काय आहे, आपण आपल्या पगारामधली करणार आहोत. आपण आपल्या असणाऱ्या छोट्याशा बचतीमध्ये किंवा बचत पगारामधली करून आपण शेअर मार्केटमधनं पैसे कमवण्याचा विचार करतो. हा फरक समजून घ्या पहिल्यांदा. आणि त्यामुळं तुम्हाला त्याच कंपनीवर, म्हणजे जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करता येत नाही, पण व्यवसायामधला नफा मिळायला पाहिजे असं ज्याला वाटतं, म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करता येत नाही, पण या ठिकाणी कॉन्स्टंट ग्रो करणारी जी कंपनी आहे,
त्या कंपनीमधला फायदा मला मिळाला पाहिजे असं वाटत असेल तर त्या कंपनीचे शेअर परचेस करणे आणि ठेवून देणे. ते जसं जसं त्या शेअरच्या किमती वाढत जातील तसा प्रॉफिट मिळू शकतो. फक्त लक्ष ठेवत जायचं की त्या कंपनीच्या बाबतीत काय घडामोडी होतात का, म्हणजे त्यांचे ऑडिट रिपोर्ट दरवर्षी येणारे आपण बघतोय, सेबीने काय कारवाई केली का, रिमार्क काय आहेत, बोर्डमध्ये काय चेंजेस होत आहेत का. म्हणजे टाटा ग्रुपला या ठिकाणी चेअरमन म्हणून रतन टाटा होते, पुन्हा ते बाजूला गेले, मध्येच या ठिकाणी सायरस मिस्त्री आले, काहीतरी मोठा गडबड घोटाळा झाला, पुन्हा या ठिकाणी टाटांना ती सूत्र सांभाळावी लागली त्याच्या बाबतीतनं. त्या कालावधीमध्ये काय नेमकं या ठिकाणी प्रकार घडलेला होता शेअरच्या बाबतीमध्ये याचा अभ्यासही असणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही जसं म्हणता ना की मित्राला मी पैसे दिले तर मित्राला मी विचारतो पाहिजे तो परत कधी देणार तर मी देईन. एखाद्या मित्राला पैसे फक्त घ्यायची सवय, परत द्यायची सवय नाही तर तुम्ही देत नाही आहेत, लक्षात घ्या. एखाद्या उद्योग समूहाची एकूण जी या ठिकाणी प्रवास जर बघितला, त्या प्रवासामध्ये जर समजा ते शासकीय नियम ब्रेक करणारे, लक्षात, कायद्यातल्या पळवाटा शोधणारे, जंप मारणारे, चुकीच्या पद्धतीने व्यवहार करणारे, असे काही जर करता ट्रॅक दिसत असतील तर तिथं इन्व्हेस्टमेंट करूच नये अशा पद्धतीच्या सूचना आपल्याला सेबीकडून दिल्या जातात, लक्षात घ्या. आणि मग सेबी सारख्या एजन्सीज असताना, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन करणारी यंत्रणा असताना आपण रीलवर अवलंबून राहून गुंतवणूक करावी का? नाही. दुसरं महत्वाचं आहे की क्लासेस लावणं हा जो प्रकार असतो तो क्लास कुणाकडे लावतो आपण? म्हणजे मोठं उदाहरण गेल्या वेळी आपण बघितलं, लक्षात घ्या, की आपला सगळ्यात जास्त झालेला लॉस भरून काढण्यासाठी म्हणून शेअर मार्केटचे क्लासेस घ्यायचे आणि विद्यार्थ्यांच्या फीज मधून आपला लॉस रिकव्हर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्याकडे जर तुम्ही क्लास लावाल तर तुम्ही या ठिकाणी त्यात यशस्वी व्हाल का याबद्दल देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतं, लक्षात घ्या. हेही समजून घेणं गरजेचं आहे. शेअर मार्केटमध्ये सेल कसं करायचं, बाय कसं करायचं, स्टॉप लॉस कसा लावायचा आहे, टेक्निकल टर्म समजून लावणारे, समजून सांगणारे क्लासेस किंवा ट्युटर उपलब्ध आहेत, हा एक पार्ट आहे, लक्षात घ्या. पण टेक्निकल अनालिसिस कसं करायचं, आलेले रिपोर्ट कसं बघायचे, हे सांगणारी जी यंत्रणा आहे, हे सांगणारे जे लोक आहेत, त्यांच्या भरोश्यावर तुम्ही शिकू शकता. तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत, लक्षात घ्या. इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला स्वतःचा स्टडी असणं हे गरजेचं आहे. म्हणून मी सुरुवातीच्या टप्प्यात जे सांगितलं, SIP सारखा पार्ट जो आहे, हा अभ्यास कुणीतरी तुमच्यासाठी करून त्या ठिकाणी काही कंपन्या लिस्टेड केलेल्या आहेत, त्या कंपनीमध्ये तुमचे पैसे समप्रमाणामध्ये विभागले जातात आणि त्या पद्धतीने तुम्हाला नफा डिस्ट्रीब्यूट केला जातो. ही एक फुलप्रूफ असणारी यंत्रणा आहे जी कॉन्स्टंट ठराविक दरानं तुम्हाला इंटरेस्ट किंवा त्याच्यावरचे रिटर्न्स देणार आहे. ही एक बाजू झाली. पण ज्या वेळेला त्याच्या पुढे जाऊन स्वतः शेअर ट्रेडिंग मध्ये तुम्ही येतात, त्यावेळेला जर तुम्ही अभ्यासक नाही आहात, लक्षात, दुसऱ्याच्या भरोशावर गुंतवणूक करणार असाल तर तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता जास्त आहे, जर तुमचा या शेअर मार्केट मधला मेंटॉर चांगला नसेल तर, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आता प्रोफाईल मॅनेजर नावाचा एक प्रकार याच्यामध्ये आलेला आहे, लक्षात. म्हणजे तुमच्या बिझनेस प्रोफाईल का तुमची जी काही या ठिकाणी स्वतःची पोर्टफोलिओ जो आहे तो पोर्टफोलिओ मॅनेजर या ठिकाणी हा एक प्रकार आलेला आहे. म्हणजे ते तुम्हाला कन्सल्ट करतात की हा शेअर चांगला आहे, तो शेअर चांगला आहे, याच्यात गुंतवणूक करा, त्याच्यात गुंतवणूक करा, यातनं एवढे या ठिकाणी मिळतील आणि त्याच्यामध्ये माझं एवढं कमिशन असेल जे तुम्हाला या ठिकाणी नफा मिळेल त्याच्यामध्ये. प्रोफाईल मॅनेजर ज्या वेळेला तुम्ही निवडता त्यावेळेला त्याचं नेमकं या ठिकाणी एक्सपर्टी काय आहे, त्याची कमांड किती आहे, हे देखील माहीत असणं गरजेचं असतं. आपला प्रोफाईल मॅनेजर कोण असतो? आपल्यापेक्षा पुढे 2-4 वर्ष त्याच्यामध्ये असणारा गल्लीतला, गावातला, आपल्या भागातला कोणतरी व्यक्ती जो थोडंफार पैसे कमवतो कमवतो हे आपण त्याच्या अकाउंटला बघितलेलं नसतं. त्याचे स्क्रीनशॉट, त्याचे अकाउंट डिटेल्स, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते दाखवल्या जातात. न मागता बऱ्याच वेळा या गोष्टी ज्यावेळेला दाखवल्या जातात त्यावेळेला काहीतरी भासवण्याचा प्रयत्न केला जातो, लक्षात घ्या. हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही शेअर ट्रेडिंगमध्ये आलं पाहिजे का? तर माझं असं वैयक्तिक मत आहे की तुमच्याकडे जर SIP सारख्या गुंतवणुकीनंतर काही पैसे शिल्लक राहत असतील आणि तुम्हाला तुमच्या अभ्यासाच्या जोरावर काही पैसे कमवायचे असतील तर त्या चांगल्या पद्धतीच्या व्यवसाय करणाऱ्या, पुढच्या 10-15-20 वर्षामध्ये ग्रो करू शकणाऱ्या ज्या कंपनी आहेत त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. पुन्हा एक बॉर्डर लाईन जी मी तुम्हाला सांगितली ती महत्वाची, लक्षात घ्या. अत्यंत महत्वाची लाईन काय आहे? कर्ज काढून गुंतवणूक नाही. स्वतःच्या डोक्यावर कोणताही EMI असेल तर गुंतवणूक नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण तुम्ही तिथं व्याजदर जास्त देता आणि या गुंतवणुकीतून येणारा नफा कमी असतो, लक्षात घ्या. बरेच लोक या ठिकाणी मी बघितले वेगवेगळ्या पद्धतीच्या मनी सर्क्युलेशन ज्या वेळेला स्कीम येतात, 2 लोक जोडले की एवढे मिळतात, मग 20% रिझल्ट मिळतो, 22% रिझल्ट मिळतात, 28% रिटर्न्स मिळतात, 32% रिटर्न्स मिळतात इयरली, अशा पद्धतीच्या कमिटमेंट आणि ते बॉन्डवर लिहून देण्याचा एक प्रकार आहे.
म्हणजे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो आणि ते लिहून दिल्यामुळे विश्वास वाटतो ग्रामीण भागामध्ये की लिहून देतोय म्हणजे देणारच. पहिले 2 3 4 6 महिने वर्षभर त्याचे रिटर्न्स पण येतात, हे लक्षात घ्या. पण कुठलीही व्यवस्था इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रिटर्न्स देऊ शकत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. स्वतःचा व्यवसाय असेल तर तेवढा रिटर्न 100% मिळू शकतो तुम्हाला, पण अन्य कोणत्याही माध्यमातून हा रिटर्न एवढे रिटर्न्स मिळवणं शक्य नाही. एवढे रिटर्न जर मिळवण्याचं स्किल एकाकडे असेल तर तो तुमच्या मागे लागणार नाही, तो स्वतः या ठिकाणी तेवढे रिटर्न्स मानून सस्टेन होऊ शकतो, हे लक्षात घ्या. ही भूमिका समजून घेणं गरजेचं आहे. माझ्याकडे स्किल आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत. ज्याच्याकडे स्किल आहे त्याला याचंही प्लॅनिंग माहित आहे की 1,000 रुपये पासून सुरुवात करून मला ते 1 कोटीपर्यंत कसं घेऊन जाता येईल. आलं लक्षात? तो या ठिकाणी म्हणजे आपण बळीचा बकरा बनणार नाही ना, याचा पहिला प्रयत्न होणं गरजेचं आहे. म्हणजे शेअर मार्केटमध्ये तुम्ही ट्रेडिंग कराल किंवा न कराल हा नंतरचा भाग आहे. पण कुणीतरी तुम्हाला त्याच्या असणाऱ्या अर्धवट नॉलेजनी, त्याच्या ज्ञानाने आपल्याला बळीचा बकरा बनवू नये, चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करायला भाग पाडू नये. हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्याचं कारण काय की दुर्दैवानं कोल्हापूर सारख्या भागामध्ये साधारणतः 1.5 वर्ष झालं असेल, 400 कोटी रुपये प्राध्यापकांनी गुंतवले 12वी पास असणाऱ्या एका कन्सल्टंटच्या भरोशावर. आणि त्यांनी त्या सगळ्यांना भरोसा दिला होता की 20 ते 22% रिटर्न्स मी देईन. त्यांनी नोटरी करून सगळे या ठिकाणी पेपर दिलेले होते, ऍडव्हान्स मध्ये स्वतःचे चेक दिलेले होते, आणि ह्या सगळ्या टॅक्टिक्समुळे ते या ठिकाणी भारावून गेले. भरभरून पैसे सगळ्यांनी गुंतवले. कुणी या ठिकाणी 20 लाख गुंतवले, कुणी 25 लाख गुंतवले, कुणी 50 लाख गुंतवले. आणि दुर्दैवानं तो ज्या वेळेला घोटाळा बाहेर आला त्यावेळेला अडचण अशी झाली की अरे तुम्ही प्राध्यापक कसे काय फसू शकता. त्यामुळे समाजामध्ये आम्ही सांगायची अडचण झाली. त्यानंतर या ठिकाणी ज्यांनी सांगायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये मग हा आम्ही आमच्या अडचणीसाठी पैसे मागितले तर तुम्ही देत नाही, तुम्ही अशा ठिकाणी असंच व्हायला पाहिजे होतं. ह्या मिश्र प्रतिक्रिया येतात, हे लक्षात घ्या. त्या प्रतिक्रियेपेक्षा महत्वाचा आपला होणारा मनस्ताप हा टाळता येणं आपल्या हातात आहे, लक्षात घ्या. त्यामुळं आपण स्वतः या गोष्टींमध्ये जात असताना पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या काही अकॅडमिक क्वालिफिकेशन तुम्ही तपासल्या पाहिजेत, त्याचा एक्सपिरियन्स तपासला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही ज्या वयात आहात ना त्या वयामध्ये अभ्यास जर चालू केला तर तुम्ही स्वतः त्याचे एक्सपर्ट बनू शकता, हे लक्षात घ्या. रिस्क कॅल्क्युलेटिव्ह रिस्क असावी, त्याचे काही फॉर्म्युले आहेत. म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओचा जो काही या ठिकाणी तुमच्या अकाउंटमध्ये किंवा तुमच्या पोर्टफोलिओला बॅलन्स आहे त्यातला किती टक्के इन्व्हेस्ट करायचा, किती रिस्क घ्यायची आहे, लक्षात. स्कॅल्पिंग सारखं टेक्निकल जर आपल्याला टेक्नॉलॉजी माहीत नसेल, आपला अभ्यास नसेल तर त्याच्या नादाला आपण लागायचं नाही. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आपण उतरायचं नाही आहे. ज्या कंपन्या दुष्य स्वरूपामध्ये आहेत, ज्याचा कन्झ्युमेबल प्रॉडक्ट एफएमजीसी गुड्स जे आहेत, लक्षात घ्या, जास्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वापर ज्याचा होत असतो त्या कंपन्या ग्रो करत असतात, हे लक्षात. म्हणजे कोणीतरी आपल्याला शिकवायला आणि त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी कोलगेटचे शेअर घेतलेले आहेत त्यामुळे मी जास्त कोलगेट वापरतो. तुम्ही कोलगेट खरेदी केल्यामुळे तुमचा नफा वाढणारा हा एक भाग झाला. आणि मी सगळीकडे कोलगेट घ्यायचं, कोलगेट घ्या सांगत जायचं कारण माझ्याकडे कोलगेट शेअर आहेत, असला प्रकार नका करू. हे होत नसतं, लक्षात. म्हणजे तुम्ही त्याचे पार्टनर आहात, ब्रँड अँबॅसेडर झालं पाहिजे, तो व्यवसाय वाढला पाहिजे, हे महत्वाचं आहे. पण तो त्याचा भाग असतो. तुम्ही त्यांचा व्यवसाय वाढवावा आणि हे करावं यासाठी कंपनी चालत नसते. कंपनीकडे स्ट्रॅटेजी मेकर असतात, त्यांच्या स्ट्रॅटेजी ठरलेल्या असतात, ते त्या पद्धतीने व्यवसाय करत असतात. तुमची स्ट्रॅटेजी ठरलेली असली पाहिजे की मला आता जे काय क्षेत्र वाढत आहे त्यातल्या कोणत्या भागाकडे मला जायचं आहे, कुठे इन्व्हेस्ट करायचे आहे आणि कसे रिटर्न्स मिळतील. पुन्हा पुन्हा मी एक सांगतोय, लक्षात घ्या, गुंतवणूक ही साठलेल्या पैशातून करायची आहे, स्वतःच्या पैशातून करायची आहे. कुठलेही बॉरोविंग उसने घेऊन, दुसऱ्याकडून घेऊन, व्याजाने घेऊन गुंतवणूक करायची आणि आलेल्या नफ्यातून त्याचे पैसे परत देऊन स्वतःला नफा मिळवायचा, असा प्रकार सक्सेस होण्याचं प्रमाण प्रचंड कमी आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरा एक भाग असतो, तुम्ही शेअर ट्रेडिंगवर घरचं दर महिन्याचं लाईट बिल, गॅसचं बिल, किराणा हे खर्च नाही करू शकत. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये मला 10,000 रुपये फिक्स येणार आहेत त्या रिटर्न्स मधनं, आणि ते 10,000 रुपयेचा नफा मी बुक केला, प्रॉफिट मी विड्रॉ केला की माझे खर्च वागतील, मग त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये असं होत नाही, लक्षात घ्या. त्याचं कारण काय, ज्यावेळेला तुम्ही असा विचार करता त्यावेळेला सगळ्यात मोठा तोटा आपला असा होतो की आपण जास्त ग्रीडी होतो किंवा आपल्यावर जास्त प्रेशर येतं आणि चुकीचे निर्णय आपण घ्यायला लागतो. म्हणजे चुकीच्या वेळेला त्या शेअर परचेस करणं आणि चुकीच्या वेळेला शेअर खरेदी विकणं, ह्या गोष्टी आपल्याकडनं होतात आणि जास्त लॉस बुक होतो, लक्षात घ्या. या सगळ्या अनुभवाचा विचार करता शेअर ट्रेडिंग म्हणजे फायनान्शियल लिटरसी मधला शेअर ट्रेडिंग हा जो भाग आहे
हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. लक्षात घे की आपलं स्वतःचं त्याच्यामधलं एक मत असणं, तुमचा स्वतःचा अभ्यास असणं हे फार महत्वाचं आहे. हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीत, कारण हा जुगार नाही आहे. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, कुठलीही कंपनी तुम्हाला तेवढाच पैसा देणार आहे जे तुम्ही गुंतवलेल्या प्रमाणामध्ये आहे, आणि नफा कमवला तरच देऊ शकणार आहे. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं नफा कमवणाऱ्या कंपन्यांवर लक्ष असणं, ज्या कंपनीचा जाहिरातीपेक्षा या ठिकाणी प्रॉडक्टिव्ह गोष्टीवर खर्च जास्त आहे, ज्यातनं नफा मिळतो, अशावर लक्ष असणं, आणि त्यातून या ठिकाणी आपण समजून घेणं. तुम्ही बिझनेस पार्टनर आहात. लक्षात, शेअर होल्डर म्हणजे काय, बिझनेस पार्टनर आहात. हे लक्षात घ्या. तुम्ही लॉटरीचं तिकीट नाही काढत आहे की मी 20 रुपयाची लॉटरी काढली की मला 1 कोटी रुपये लागतीलच, 10 लाख तरी लागतीलच, किमान 5 लाख तरी लागतीलच, 50 लाख तरी लागतीलच, 50,000 तरी लागतीलच, असं नाही. तुम्ही ज्या कंपनीचे मालक होता ते ज्या वेळेला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवतील किंवा प्रॉफिट झाला तर तुम्हाला तो प्रॉफिट मिळणार आहे. लक्षात त्याच्या बाबतीतनं, म्हणजे तुम्ही रिलायन्स, महिंद्रा, टाटा या कंपनीचे शेअर घेता म्हणजे तुम्ही त्याचे भागीदार होता. त्यामुळे तुम्ही दररोज समोर जे बघता, जे वापरता, जो ग्रोथ दिसतोय आपल्या नजरेला, हे लक्षात घ्या, ज्याच्या बॅलन्स शीट दिसत आहेत, अशा गोष्टीमध्ये उतरणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. लक्षात घ्या, सेबीचा रिपोर्ट हा सातत्यानं बघत राहा. बीएससी, एनएससी चे इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम असतात. करिअर कट्टा देखील हा प्रयत्न करणार आहे की आता सगळ्यांसाठी फायनान्शियल लिटरसीचे क्लब आपण चालू करू. हा क्लब चालू करण्यापाठीमागचा महत्वाचा उद्देशच तो आहे. लक्षात त्याच्यामध्ये की आपल्याला ह्या गोष्टी समजल्या, किमान कमवण्यापेक्षा गमवण्याची भीती डोक्यातून जायला पाहिजे. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं हे आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहोचवणं हे काम आहे करिअर कट्टाच्या माध्यमातून. कारण सगळ्यात मोठे ट्रॅप जे होत आहेत, फायनान्शियल ट्रॅप जे होत आहेत, त्याच्या पाठीमागचं महत्वाचं कारण आहे इझी मनी किंवा शॉर्टकट वेने पैसा कमवण्यासाठी ज्या वेळेला आपण प्रयत्न करत असतो, त्यावेळेला अशा पद्धतीच्या अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतं. हे लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो, सगळ्यात महत्वाची माझी विनंती तुम्हा सर्वांना आहे की शेअर मार्केट ही इझी मनी किंवा या ठिकाणी शॉर्टकट नाही पैसे कमवण्यासाठी. तो एक अभ्यास आहे. त्याच्या पाठीमागं तुमचं विश्लेषण असलं पाहिजे. त्याची या ठिकाणी अभ्यासपूर्ण मेथोडॉलॉजी आहे, तर त्यातनं तुम्ही पैसे कमवू शकता. गुंतवणूक आणि त्याचं तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग याचे काही कोर्सेस आहेत, ते कोर्सेस आपण करूया. तुम्ही त्याची माहिती घ्या आणि मग पुढे जा. पैसा मिळतो का, तर पैसा 100% मिळतो. नफा मिळून लोक मोठे झालेले आहेत का, तर 100% मोठे झालेले आहेत. त्याच्यावर अवलंबून आहेत का, तर तो त्यांचा सेकंडरी इन्कम सोर्स आहे. लक्षात घ्या, प्रायमरी इन्कम सोर्स त्यांचा काहीतरी आहे ज्याच्यावर त्यांच्या दैनंदिन गरजा भागतायत, आणि त्याच्यानंतर सेकंडरी इन्कम सोर्स म्हणून त्याला या ठिकाणी केलेलं आहे, आणि मग ते हळूहळू ग्रो व्हायला लागलेले आहे. आणि मग कालांतरानं असं झालेलं आहे की तोच प्रायमरी झाला आणि मग बाकी सगळे या ठिकाणी सेकंडरी झाले. पण पोर्टफोलिओ जसा मोठा होईल त्याच्यावर त्या गोष्टी असतात. हे लक्षात घ्या. त्यामुळं शेअर मार्केट हा समजून घेण्याचा भाग आहे, तो कोणताही जुगार नाही, कोणतेही इझी रिच स्कीम नाही. लक्षात घ्या, काम न करता मला पैसे मिळतील का, तर 100% मिळतील, पण ते त्याच प्रमाणात मिळतील जेवढी तुमची गुंतवणूक आहे. आणि त्याला देखील तुम्ही योग्य निर्णय योग्य वेळेत घेणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या कंपनीमध्ये मला आता गुंतवणूक करायची आहे ज्याचा मला फायदा होईल, कोणत्या कंपनीमधनं मला बाहेर पडायचं आहे ज्याचा मला फायदा होईल, याचा विचार करणं गरजेचं. शेअर मार्केटमध्ये एक प्रकार चालतो, लक्षात घ्या त्याच्यामध्ये, की लोक लॉबिंग करतात. म्हणजे एखाद्या कंपनीचे शेअर उचलायचे असतील तर ते ठरवून उचलतात रेट त्याच्यामध्ये, आणि पाडायचे असतील तर ते ठरवून पाडतात. आणि याच्यामध्ये सर्वसामान्य जे असतात, ज्याला या गोष्टीचा अंदाज नसतो, जे या लॉबीपासून बराच लांब असतो, दूर असतो, लक्षात घ्या, त्याच्या समोर या ठिकाणी अडचणी निर्माण होतात आणि तो या ठिकाणी लॉस मेकर बनतो. लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला याच्यातून 100% तुम्ही नफा कमवू शकता. पण तुमच्या डोक्यावर कर्ज असेल, तुमचे ईएमआय असतील, तुमच्या दररोजच्या खर्चाचे वांदे झाले असतील, तर त्याच्यावरचं उत्तर म्हणजे शेअर मार्केट नाही. हे स्पष्ट लक्षात घ्या. त्याच्यावरचं उत्तर तुम्ही कष्ट करून तुमचा प्रायमरी इन्कम सोर्स निर्माण करणं, आणि ते निर्माण झालेल्या इन्कम सोर्स मधून जे काही तुमचं सेव्हिंग होणार आहे त्या सेव्हिंग मधून गुंतवणूक करणं, हेच या ठिकाणी फायनान्शियल प्लॅनिंगचं गमक असेल, जे यशस्वी होऊ शकतं. लक्षात घ्या, या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि यात देखील या ठिकाणी लक्षात घ्या, कोणत्याही एकाच गोष्टी ते एक्सपर्ट सांगतील पुढच्या ह्याच्यामध्ये, जसं जसं तुम्ही या ठिकाणी या सर्व एक्सपर्टना भेटाल, माहिती घ्याल, जाणून घेण्याचा प्रयत्न कराल, त्यावेळेला हे एक्सपर्ट आपल्याला सांगायला सुरुवात करतील की कशा पद्धतीनं सगळेच पैसे एकाच कंपनीमध्ये गुंतवायचे नाही आहेत. मग सिलेक्शन करत असताना व्हरायटी म्हणजे कशी व्हरायटी असावी लक्षात, म्हणजे ज्या कंपन्यांची नावंही कधी ऐकलेली नसतात,
अशी कंपनी नवीन आहे, चांगला ग्रो करणार आहे, आत्ताच तुम्ही शेअर घ्या म्हणजे पुढचं या ठिकाणी तुम्हाला त्याचे अर्ली एंटरचे फायदे मिळतील, अशी काही या ठिकाणी आपल्याला भुरळ घालणारी वाक्य ऐकून, सोशल मीडियाच्या रील बघून आपण या ठिकाणी हात उसने घेणं, लोन घेणं आणि गुंतवणूक करणं आणि समोरच्या अडचणी फेस करणं यापासून स्वतःला वाचवण्यासाठी म्हणून आजच्या सेशनचा तुम्ही उपयोग करून घाल असं मला वाटतं. समजून घ्या, अभ्यास करा. कमीत कमी या ठिकाणी सेबीनं कोणकोणते डायरेक्शन दिलेले आहेत ते तरी समजून घ्या. आजचा तुमचा टास्क हाच आहे, की तुमच्या समोर दिसणाऱ्या काही वस्तू, प्रॉडक्ट ज्या आहेत, की ज्या कंपनीची ग्रोथ तुम्हाला या ठिकाणी दिसते, अशा 10 कंपन्यांची हिस्ट्री चेक करा. त्याच्याविषयी या ठिकाणी माहिती घ्या आणि स्वतःच एक मत बनवा, की मला भविष्यात जर गुंतवणूक करायची असेल, तर या कंपनीच्यामध्ये मी करू शकतो. त्याचे मला रिटर्न चांगले मिळू शकतात. तुम्हाला पुन्हा एकदा पाडव्याच्या मनःपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा. आजचा दिवस तुमचा या ठिकाणी अत्यंत चांगला जाऊ. आज संध्याकाळी 5 वाजता आपण या ठिकाणी आपली जी कंपनी रजिस्टर करतोय सोलर सोसायटी बद्दलची, त्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ आहे. त्या वेळेला देखील आपण सगळेजण उपस्थित राहाल ही विनंती. आपण देखील आपल्या तरुणांना या कंपनीचे ओनर बनवतोय हे लक्षात घ्या. पण हे बिझनेस मॉडेल वेगळं आहे, त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आज उपस्थित सगळ्यांचं मनःपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि आजचं सत्र आपण इथंच थांबू. धन्यवाद.